हा नाही, आता जो लोक आले की सुरू करू. लोक आले की सुरू करू. हा. जय भीम सर. जय भीम, जय भीम, जय भीम. सर्वांचं आजच्या या 9व्या सेशन मध्ये मी हार्दिक स्वागत करतो. 9:05 झालेले आहेत आणि नेहमीनुसार आपण आता सुरुवात करूया. कमलवीरांना देखील मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. कमलवीर. हो 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 हो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो मी. आज आपण 9व्या सत्रामध्ये प्रवेश करीत आहोत. प्रत्येक सत्रामध्ये आपण एक एक पाऊल पुढे टाकत चाललेलो आहोत. जे लोक नियमित आहेत पहिल्या सत्रापासून, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी आपण स्वतःशी कनेक्टेड आहोत की नाहीत हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. स्वतःशी कनेक्टेड किंवा स्वतःशी जोडले गेलेले आहोत याचा अर्थ काय की आपण काया आनापान सतीच्या आधारे स्वतःशी कनेक्टेड आहोत. आपल्याला आपण आत्मसतीमध्ये आत्मभानामध्ये आहोत, जागृतीच्या पोझिशन मध्ये आहोत. आणि जागृतीच्या पोझिशन मध्ये येणे, सतीच्या पोझिशन मध्ये येणं म्हणजे आपली जी काया आहे, आपलं जे शरीर आहे ते आन करत आहे, म्हणजे श्वास आत घेत आहे, श्वास बाहेर सोडित आहे, याचं भान ठेवायचं आहे, याची सती ठेवायची आहे. याला आपण काया आनापान सती म्हणतो. तर जे लोक जुने आहेत, पहिल्या सत्रापासून उपस्थित आहेत, त्यांना हे जमत असेल अशी मी अपेक्षा करतो. आशा करतो की ते प्रयत्न करत असतील तशा पद्धतीनं. कारण जोपर्यंत आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही, श्वासाच्या आधारे, आनापानच्या आधारे, त्याच्याही पुढे जाऊन काया आनापानच्या आधारे, त्याच्याही पुढे जाऊन नैसर्गिक काया आनापानच्या आधारे. नैसर्गिक काया आनापान याला आपण अनात्म काया आनापान म्हणतो. अनात्म काया आनापान म्हणजे आपलं शरीर, आपली काया नैसर्गिकपणे श्वास आत घेते, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडते. आपण केवळ त्याची सती, त्याचं भान, त्याची जागृती ठेवायचा प्रयत्न करत आहोत, करत असतो, करायला पाहिजे.
याला आपण आनापानसती म्हणतो किंवा काया आनापानसती म्हणतो आणि अनात्म काया आनापानसती म्हणतो. थोडक्यात नैसर्गिक श्वास जो आपण घेत नाही, सोडत नाही, नैसर्गिकपणे आपलं शरीर, आपली काया आन करत आहे, अपान करत आहे. याचा अर्थ आपण स्वतःशी जोडले गेलेले आहोत. ही आपली सतीची जागृतीची पहिली पायरी आहे. पहिला टप्पा आहे. पहिलं चरण आहे. पहिलं पद आहे. हे आपण लक्षात घेऊ. आनापानसती सुत्त जे सांगतं की अशा प्रकारे आनापानसतीचा जर आपण अधिकाधिक सराव करू शकलो, प्रॅक्टिस करू शकलो, साधना करू शकलो, भावना करू शकलो, तर ही आनापानसती आपल्याला महाफलदायक होते, असं त्या सूत्राच्या सारामधला पहिला टप्पा आहे. आनापानसती महाफलदायक होते. म्हणजे त्याचं कारण काय, की त्या आनापानसतीच्या आधारे आपण जागृतीमध्ये उतरतो, स्वतःमध्ये उतरतो, स्वतःशी कनेक्ट होतो, भानावर येतो. आणि ही जागृती जी आहे, हे जागं होणं जे आहे, हे आत्मभान जे आहे, हे फार महत्वाचं आहे. आपण पुन्हा-पुन्हा पाहतो, आपण पुन्हा-पुन्हा म्हणतो, की बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. संपूर्ण जागृत का म्हणतो? कारण ते नखशिखांत म्हणजे त्यांचं संपूर्ण अस्तित्व, त्यांचं जीवन हे जागृतीनं व्यापलेलं होतं. आणि आपल्याला आपल्याकडून देखील त्यांची हीच अपेक्षा आहे किंवा आपल्याला देखील तेच करणं गरजेचं आहे. ते साध्य करणं गरजेचं आहे. ज्याला आपण सती म्हणतो, जागृती म्हणतो. कारण ह्या जागृतीच्या आधारेच आपल्याला आपल्या जीवनाचा जो मुख्य प्रश्न आहे, जो विचलनाचा प्रश्न आहे, तणावाचा प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ज्याला निब्बाण म्हटलेलं आहे, दुःखमुक्ती म्हटलेलं आहे. हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. कारण त्याच्यासाठी सगळी धडपड चाललेली आहे. आणि तो उद्देश साध्य करायचा असेल, तर ते ध्येय साध्य करायचं असेल, तर आपल्याला जागृतीचा सराव केला पाहिजे, सतीचा सराव केला पाहिजे. हा बुद्धांच्या शिकवणीतला बुद्ध धम्माचा किंवा आपल्या बौद्ध जीवनाचा सेंट्रल पॉइंट आहे. हे आपण पाहतोय, पहिल्यापासून लक्षात घेतोय, की आपल्याला काय करायचं? बौद्ध जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तर आपल्या जीवनाचा प्रश्न सुटला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये मानसिक स्थैर्य आलं पाहिजे. आपल्या चित्ताचं जे कंपन आहे, मनाचं जे विचलन आहे, हे कमी-कमी करत आपण त्याला शून्यावर आणलं पाहिजे. म्हणजे मन स्थिर झालं पाहिजे. कारण स्थिर मन म्हणजे खरं जिवंत मन आहे असं म्हणता येईल. आपण मागच्या वेळेला पाहिलं अप्पमादो अमतपदं पमादो मच्युनोपदं. अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथा मता. जो जागृत आहे तोच खरा जिवंत आहे. जो जागृत नाही, जो प्रमादात आहे, भानावर नाही, गाफील आहे, तो मृतवत आहे. तर ही जी जिवंत अवस्था आहे, ती म्हणजे जागृतीची अवस्था आहे. तर ही जागृतीची अवस्था आपल्याला आधी कशी प्राप्त करायची?
ह्याच्यासाठी आधी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न मग आपापच सोडवण्यासाठी आपल्याला आपापच एक स्पेस मिळणार आहे, एक जागा मिळणार आहे, गती मिळणार आहे. जागृती हा सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती बिंदू आहे. हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. बाबासाहेबांच्या शिकवणीतला देखील हाच मुख्य धागा आहे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, हे आपण पाहतो. तसा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. जे लोक नवीन आहेत त्यांना पुनरावलोकन करण्यासाठी त्यांनी जुने जे व्हिडिओ आहेत ते ऐकून या सत्रांच्या मोशनमध्ये, या सत्रांच्या गतीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण परत परत आता आपल्याला जुन्या गोष्टींचं, जुने जे टप्पे आहेत, जुन्या पायऱ्या आहेत, त्याचं आपल्याला रिपिटेशन करता येणार नाही. पुन्हा पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करता येणार नाही. तर या वर्तमानामध्ये आत्ता आपण स्वतःशी कनेक्ट कसं होणार, स्वतःशी कसं जोडलं जाणार, यासाठी आत्ता प्रयत्न करायचा आहे, या क्षणी प्रयत्न करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, तर या क्षणी आपलं शरीर जे श्वास आत घेत आहे, आपलं शरीर, आपली काया श्वास बाहेर सोडत आहे, हे अनुभवायचं आहे, पाहायचं आहे. आपल्या पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाची जी काही हालचाल होते, आकुंचन प्रसरण होतं. आपल्या छातीचा जो पिंजरा आहे, हा छातीच्या पिंजऱ्याचं जे आकुंचन प्रसरण होतं, नैसर्गिकपणे आपोआप, ज्याच्यामुळे श्वास आत घेतला जातो, ज्याच्यामुळे श्वास बाहेर सोडला जातो, ही कायेची हालचाल, हे कायेचं आकुंचन प्रसरण, पोटाचं आकुंचन प्रसरण, ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत, ह्या घडामोडी, ह्या हालचाली आनापान दर्शवतात. या आनापानचं भान ठेवायचं आहे, जागृती ठेवायची आहे. ज्या क्षणी आपलं शरीर श्वास आत घेत असेल, त्या क्षणी हे पाहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे की आपलं शरीर श्वास आतमध्ये घेत आहे. जेव्हा आपलं शरीर श्वास बाहेर सोडित असेल, तेव्हा हे पाहायचं आहे की आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडित आहे. तर ही जी काया आनापानची क्रिया आहे, ही नैसर्गिकपणे चाललेली आहे, आपोआप चाललेली आहे. याला आपण अनात्म आनापान म्हणतो. म्हणजे मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, तर श्वास हा नैसर्गिकपणे शरीरात घेतं, शरीर नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं. याची केवळ आपण जागृती ठेवतो, सती ठेवतो. याचा अभ्यास, याची प्रॅक्टिस, याची भावना आपल्याला या क्षणी आत्ता करायची आहे आणि सतत करायची आहे. जोपर्यंत आपण कायेशी जोडले जात नाही, म्हणजे स्वतःशी जोडले जात नाही, तोपर्यंत आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि स्वतःशी का जोडलं जायचंय? कारण या कायेमध्येच आपलं चित्त आहे, जे कंप पावतं, जे विचलित आहेत. या कायेमध्येच आपली विचार प्रक्रिया आहे, मनोधर्म आहे. या सगळ्यांचा आपल्याला बोध होण्यासाठी, या सगळ्यांची आपल्याला जाणीव होण्यासाठी
आपल्याला आनापानसती करायची आहे. या उद्देश लक्षात घेऊया. श्वास शरीरामध्ये येत असताना श्वास शरीरामध्ये येत आहे हे पहा. श्वास शरीरातून बाहेर पडत असताना श्वास बाहेर पडत आहे हे पहा. नैसर्गिक श्वास, अनात्म श्वास. हा श्वास, हा नैसर्गिक श्वास जी काया घेते, काया सोडते, हे जर आपल्याला जाणवलं तर आपली साधना खऱ्या अर्थाने सुरू झाली. परंतु हे जरी जमलं नाही, तरी प्रयत्न सोडायचा नाही. हे का जमत नाही? तर आपलं मन भरकटतं, आपलं चित्त भरकटतं. मन भरकटतं म्हणजे मनातले विचार भरकटतात. चित्त विचलित होतं, कारण आपलं चित्त अनेक अनेक विषयांनी व्याप्त आहे. कोणत्या विषयांनी व्याप्त आहेत? तर आपल्या इच्छेच्या विषयांनी व्याप्त आहे. आपल्या मनाच्या ज्या काही शेकडो, हजारो इच्छा आहेत, ज्यांना काहीतरी पाहिजे, काहीतरी नको, काहीतरी पाहिजे, काहीतरी नको, लोभ, द्वेष, पाहिजे ते आपल्याला आणखीन पाहिजे, जे नको ते द्वेषानं आपण दूर सारण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे काही चाललेलं आहे चित्तामध्ये, याच्यामुळे चित्त कंप पावतं आणि त्याच्यानुसार आपले विचार देखील विचलित होतात. तर हे जे आहे, हे जे विचलन आहे, चित्ताचं विचलन आणि मनाचं भरकटणं, हे आपल्याला कमी-कमी करत आणायचं आहे. आणि हे कमी करण्याचं काम सती करते, जागृती करते. हे लक्षात घेऊया. सतीचा उद्देश काय आहे? सतीचं काम काय आहे? जागृतीचं काम काय आहे? हे जे मनाचं आणि चित्ताचं कंप पावणं आहे, भरकटणं आहे, हे आधी सती जाणते, जागृती जाणते, की हे असं-असं आहे. हा प्रश्न आहे. ह्या चित्तामध्ये लोभ आहे, ह्या चित्तामध्ये द्वेष आहे, ह्या चित्तामध्ये कामछंद आहे, ह्याच्यामध्ये व्यापाद आहे म्हणजे द्वेष आहे. हे चित्त आळसलेलं आहे, हे चित्त चिंता करत आहे, हे चित्त हे मन डाउटफुल आहे. ह्याच्यामध्ये अनक्लिअरिटी, अस्पष्टता आहे, अनिश्चितता आहे. त्या मनाचा आपण त्या मनाचा आपण मनाला आपण जाणू शकत नाही. कारण ते खूप खूप चंचल आहे, खूप अस्थिर आहे. फंदनं चपलं चित्तं दुरख्खं दुर्निवारे. हे चित्त, हे मन कसं आहे? भरकटणार आहे. हे मन स्पंदन करणार आहे, चपळ आहे. कारण ते अनेक विषयामध्ये व्याप्त आहे, अनेक इच्छांमध्ये व्याप्त आहे, अनेक भावनांमध्ये व्याप्त आहे. आणि याची आपल्याला जाणीव नसते, याचं आपल्याला भान नसतं. आणि हे भान येणं, ही जागृती येणं, याच्यासाठी आपण आधी सतीचा अभ्यास करतो, आनापानसतीचा अभ्यास करतो, श्वासाकडे पाहतो. आत येत असेल तर आत येत आहे, बाहेर पडत असेल तर बाहेर पडत आहे. जसा आहे तसा हे पाहण्याचा प्रयत्न करतो. हे श्वास म्हणजे माध्यम आहे स्वतःशी कनेक्ट होण्याचं. स्वतःशी म्हणजे शरीराशी कनेक्ट होण्याचं आणि शरीराच्या आधारे चित्ताशी आणि मनोधर्मांशी कनेक्ट होण्याचं हे माध्यम आहे. याचा आधी चांगला अभ्यास आपल्याला करावा लागतो. याचा चांगला आधी बोध आपल्याला करून घ्यावा लागतो. ही काया जेव्हा श्वास आत घेत असेल, तेव्हा ते पाहायचं आहे, श्वास आत येत आहे.
काया जेव्हा श्वास बाहेर सोडत असेल तेव्हा पाहायचं आहे, त्याचं भान ठेवायचं आहे, की काया श्वास बाहेर सोडत आहे प्रत्येक क्षणी. याच्यामध्ये आपलं मन भरकटत असेल, चित्त भरकटत असेल, कंप पावत असेल, विस्कळीत असेल, तर लगेच चिंता करायची आवश्यकता नाही. ते हळू-हळू शांत होणार आहे. परंतु आधी कायेला स्थिर आणि शांत करण्याची गरज आहे किंवा ती होते शांत. कशी शांत होते? त्यात येणारा श्वास, शरीरामध्ये येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास. काया आन, काया अपान हे पाहता पाहता याची जागृती ठेवता ठेवता आपली काया हळूहळू शांत होणार आहे. म्हणजेच कायेतल्या वेदना, जाणीवा, सुख-दुःखाच्या जाणीवा ह्या हळू आपल्याला शांत होत आहेत याचा अनुभव येऊ शकतो. कधी येईल? आपली सती त्याच्याशी कनेक्टेड असेल तर. आपल्याला त्याचं भान असेल तर. त्याची जागृती असेल तर. म्हणून ही जागृती, ही सती आधी आवश्यक आहे. ती या क्षणी जाणवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे नंतर करू असं काम नाही. आत्ता. इथे. प्रत्येक क्षणामध्ये. श्वास बाहेर पडतोय. बाहेर पडत आहे पहा. आत येतोय तर आत येत आहे हे पहा. आपलं शरीर आपले शरीर आपली काया श्वास आत घेत आहे हे पहा या क्षणी. आपली काया श्वास बाहेर सोडत आहे हे पहा या क्षणी आणि पुढे प्रत्येक क्षणी. ही हा सतत चालणारा अभ्यास आहे. म्हणून याला साधना म्हणतात. भावना करणं म्हणतात. पालीमध्ये भावना म्हणजे भावित करणं. तसं बनणं, जागृत बनणं. सतीमध्ये येणं. आधी कायेची सती, कायेचं भान, श्वासाच्या आधारे. आपली काया जिवंत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुख-दुःखाचे हेलकावे आहेत. त्याचं भान, ती सुख-दुःखाचं कारण जे चित्त आहे, जे चेतवतं, प्रज्वलित करतं, त्याच्यात लोभ, द्वेष आहेत. याचं आपल्याला नंतर भान ठेवायचं आहे. नंतर भान येणार आहे आणि शेवटी आपल्याला विचारांचं भान येणार आहे. हे जणू काही आतली अशी दालनं आहेत. जसं आपण घरात आल्यानंतर आधी पुढे आपल्या अंगणात येतो. अंगणातून मग दरवाजातून आपण बैठक खोलीत येतो. बैठक खोलीतून मग आतल्या खोलीत जातो. मग आपल्या ज्या आतलं जे काही आहे ते नंतर येतं. आधी आपल्याला एंट्री करावी लागते. तसं हे आहे. श्वासाच्या आधारे एंट्री, आपला प्रवेश. श्वासातून आपण कायेत येतो. कायेतून वेदना, चित्त आणि नंतर मनोधर्म. परंतु जसं आपण एकदम आतल्या घरात जात नाही. तसं आपण एकदम आतमध्ये जाऊ शकत नाही. तर क्रमाक्रमानं आपल्याला ह्याच्यामध्ये कनेक्ट व्हायचं आहे. याच्या संपर्कात यायचं आहे. श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधर्म. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे,
की आनापान सती करता करता आपण सती पठ्ठानामध्ये येतो. 4 सती पठ्ठानामध्ये. काया, वेदना, चित्त आणि मनोधर्म. काया, वेदना, चित्त आणि मनोधर्म. काया म्हणजे हे आपलं शरीर, पूर्ण शरीर. याच्यामध्ये वेदना आहेत, फीलिंग्ज आहेत, सुख-दुःख किंवा सुख-दुःख विरहित. त्याचं कारण चित्त आहे, इमोशन्स, लोभ-द्वेष आणि ह्याच्यावर विचार चालू आहेत. हे मनोधर्म. मनोधर्मांचे विषय जे इंद्रियांचे विषय आहेत, ते आपल्याला नंतर जाणवणार आहेत. कारण डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा याच्या विषयांना धरून जे काही विषय आपल्या मनामध्ये येतात, त्याच्यावर मन विचार करतं. चित्ताला त्यातले काही पाहिजे असतात, काही नको असतात, काही विषय. म्हणून ते कंप पावतं. आपण हे ध्यान करत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. हे ध्यान चालू नाही. हा जागृतीचा सराव आहे. जागं होण्याचा सराव आहे. म्हणून इथे आपण डोळे बंद करा वगैरे असं काही म्हणत नाही. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर तसं करू शकता. स्वतंत्रपणे जेव्हा तुम्ही हा शोध घ्याल स्वतःचा, स्वतःमध्ये उतराल. परंतु तिथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, की आपण कुठल्या एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही. आपल्याला हा जो प्रवाह आहे, गती जी आहे, कसली गती? श्वासाची गती, शरीरामधल्या हालचालींची गती, वेदना म्हणजे जाणीवांची गती, सुख-दुःख जी सतत येतात जातात, येतात जातात. चित्ताची गती, लोभ, द्वेष सतत जे चित्त जे कंप पावतं, जे स्थिर नाही, शांत नाही, ती गती आहे. आणि आपले विचार हे अतिशय गतिमान आहेत, तीव्र गतीचे आहेत. तर ही सर्व आपलं जीवन, आपलं अस्तित्व ही गतीच आहे. त्याच्यामुळं त्याचं भान, त्याची सती, त्याची जागृती ही देखील आपण जणू काही गतिशील अस्तित्वाची, प्रवाहाची आपण जागृती ठेवतो, प्रवाहाची सती ठेवतो. जीवनाचा प्रवाह. कारण हे जीवन स्थिर नाही. जीवन हे सतत बदलतंय. आपलं शरीर सतत बदलत आहे. आपलं मन सतत बदलत आहे. विचार सतत येतात, जातात, येतात, जातात. त्याला आपण पाहू देखील शकत नाही. त्याला शिवू देखील शकत नाही. इतक्या तीव्रतेने विचार येतात, जातात. आपल्या चित्तातल्या ज्या हालचाली आहेत, त्या देखील अतिशय गतिमान आहेत. सुख-दुःखाच्या जाणीवा देखील अतिशय गतिमान आहे. शरीरामध्ये सतत कंप चालू आहेत. शरीरामध्ये देखील सतत गती आहे. श्वासाची गती, हृदयाची गती, रक्ताभिसरणाची गती, आणखीन मज्जासंस्थेची गती, आणखीन पचनक्रियेची गती. सगळं जे चाललेलं आहे आपल्यामध्ये हे कुठेच काही स्थिर आणि शांत आणि नित्य नाही. याला अनित्य म्हटलेलं आहे. सतत बदलणार आहे. सतत त्याच्यामध्ये काही ना काही हालचाली चाललेल्या आहेत. गती आहे. त्याच्यामुळे आपली जी सती आहे, आपली जी जागृती आहे, ही कुठल्या एका गोष्टीला धरून ठेवण्याची नाही. तर आतमध्ये ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत, श्वासाच्या पातळीवर, कायेच्या पातळीवर, वेदनांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधर्मांच्या पातळीवर ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत, त्याचा आपल्याला हळूहळू परिचय करून घ्यायचा आहे. स्वतःची जाणीव करून घ्यायची आहे. क्रमाक्रमानं. श्वास, शरीर आणि पुढे. एक प्रश्न आला होता. आपल्या मनात तो प्रश्न असेल,
एक प्रश्न फोनवर विचारला गेला मला, किंवा हे करता करता मनाला नियंत्रित कसं करायचं? मन स्थिर राहत नाही, शांत राहत नाही. मनाला कंट्रोल कसं करायचं? मनाला नियंत्रित कसं करायचं? तर त्यांना मी हे सांगितलं, की मनाला नियंत्रित मुळात करायचंच नसतं. मनाला जाणायचं असतं. मनाला आपण नियंत्रित करणं, त्याला कंट्रोल करणं, त्याला आपल्या हातात ठेवणं किंवा ते नको म्हणणं. म्हणजे आपण असं म्हणण्यासारखं आहे, की मला डोळ्यानं बघायचं नाही आणि मला कानानं ऐकायचं नाही, नाकानं गंध घ्यायचा नाही, जिभेनं चव घ्यायची नाही आणि त्वचेनं स्पर्श करायचा नाही. तर हे आपल्याला शक्य आहे का? तर हे आपल्याला शक्य नाही. त्याचप्रमाणे मनातल्या विचारांना आपण नियंत्रित करू शकत नाही. परंतु मनातल्या विचारांना पाहून त्यातलं जे विचलन आहे, त्यातली जी धावपळ आहे, पळापळ आहे, चंचलता आहे, ती आपण जागृतीच्या आधारे कमी करू शकतो. जागृतीचं हेच काम आहे. सतीचं भानावर येण्याचं हेच काम आहे, की सती जागृती ज्याला टच करते, ज्याला स्पर्श करते, ज्याच्यामध्ये एकरूप होते, ॲब्झॉर्ब होते, त्यातली अस्ताव्यस्तता ती कमी करते. आता या क्षणी तुम्ही अनुभव घेऊ शकता, की जेव्हा आपण श्वासाच्या संपर्कात आपली सती येते, तेव्हा श्वासाची गती थोडीशी कमी होते. श्वास थोडासा शांत होतो. हा अनुभव आपण आत्ता घेऊन पहा. आपली सती जागृती जेव्हा कायेच्या संपर्कात येते, शरीराच्या संपर्कात येते, तेव्हा आपलं शरीर शांत होतं, स्थिर होतं. याचा अनुभव घेऊन पहा. तो लगेच येईल असं नाही, पण सरावाने हे आपल्याला जमू शकणार आहे. अशाच प्रकारे आपण मनापर्यंत पोहोचणार आहोत. तर हे क्रमाक्रमानं कसं होतं, हे आपल्याला आनापानसती सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्यात ज्या क्रमानं आपल्याला पुढे जायला सांगितलंय, तसंच तोच क्रम आपल्याला अनुभवायला येईल असं नाही. कारण आपली साधनं, आपली प्रॅक्टिस कशा प्रकारे चाललेली आहे, त्याच्यावर ते अनुभव अवलंबून आहेत. जसं आपण म्हटलेलं आहे, मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे का, जेव्हा शरीर श्वास आत घेतं, तेव्हा शरीर श्वास आत घेत आहे, हे आपण पाहतो. आता या क्षणी जर आपण हे अनुभवत असू, की आपलं शरीर श्वास आत घेत आहे, बाहेर सोडत आहे, तरच आपण त्याचा अनुभव आता घेऊ शकतो. तो अनुभव येणार आहे, की शरीर श्वास आत घेत आहे, श्वास बाहेर सोडत आहे. श्वास जर दीर्घ असेल, मोठा असेल, जेव्हा मोठा असेल तेव्हा तो मोठा आहे, दीर्घ आहे हे पहा. जेव्हा श्वास छोटा असेल, म्हणजे कधी-कधी श्वास छोटा असतो. हं. तर तो श्वास जर छोटा असेल, तर तो छोटा आहे हे पहा. आपली आपली काया श्वास घेत असेल, जेव्हा घेत असेल, जेव्हा आपल्याला ते जाणवत असेल, तेव्हा ते जाणवतं हे लक्षात घ्या. आपली आपली काया जर हे पाहता-पाहता शांत होत असेल आणि त्याच्याबरोबर कायातले संस्कार म्हणजे हालचाली ज्या आहेत, ह्या जर थोड्या शांत होत असताना जर जाणवत असतील, तर त्यावेळेला ते पहा, की कायेतले संस्कार, कायेतल्या हालचाली शांत होत आहेत. परंतु जेव्हा आपल्याला ती 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 घटना, त्या घडामोडी घडताना जाणवतात, तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी जागृतीनं ते पाहायचं असतं.
म्हणजे त्या घटना आता आपल्यामध्ये नाही, त्या जाणवत नाहीत आणि आपण आता पाहणार असं नाही होणार. जेव्हा ते असेल, तेव्हा त्याची सती ठेवायची. तेव्हा त्याचं भान ठेवायचं आहे. म्हणजे सोप्या पद्धतीनं आपण हे लक्षात घेतो, की जेव्हा श्वास आत येत असेल, तेव्हा आन सती. जेव्हा श्वास बाहेर पडत असेल, तेव्हा अपान सती. म्हणजे आता मी बोलताना समजा अपान सती, अपान होतंय, बोलताना अपान होतंय, श्वास बाहेर पडतोय आणि त्यावेळेला जर मी असा विचार करत असेल, की मी आता आन सती करील, श्वास आत येताना पाहील, तर ते शक्य नाही. कारण माझा श्वास आत येत नाही. माझा श्वास बाहेर पडतोय, बोलताना बाहेर पडतोय. तर मग अपान सती किंवा बोलतानाची सती मी ठेवू शकतो. किंवा माझ्या कायेच्या ज्या हालचाली होतात, त्या हालचालींची सती मी ठेवू शकतो. याचा अर्थ काय? ज्या क्षणी जे घडत आहे त्याचं भान, त्याची सती. याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, की सती, जागृती ही एक एक म्हणजे एक वर्तमानात चालणारं काम आहे. वर्तमान काळात चालणारं काम आहे. या क्षणी जे आहे ते. आपण बसलो कसे, आपलं शरीरावस्था कशी आहे, आपली मनोवस्था कशी आहे, या क्षणी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपली सती, जागृती ही हळू-हळू आपल्याला कनेक्ट करायची आहे. ती सती जागृती आपल्याला डेव्हलप करायची आहे. त्याची भावना करायची आहे. ते सतीचं, जागृतीचं हे स्वरूप आपण लक्षात घेऊया. आणि स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. आणि केवळ इथंच आता बसलोय आणि हे सत्र चाललंय, तेव्हाचा हा विषय नाही. हा निरंतर चालणारा विषय आहे. सतत चालणारा विषय आहे. सतत जीवनाशी कनेक्ट होण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. आपण कनेक्टेड नाहीत, आपण सतीमध्ये नाहीत, भानावर नाही, जागृत नाही. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवता येत नाही, हे लक्षात घेऊया. बुद्धानं हा फार मोठा संदेश दिलेला आहे, की आपण व्यावहारिक जगामध्ये इतके व्यस्त असतो. म्हणजे इंद्रियांच्या जगामध्ये इतके व्यस्त असतो. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मनातले विचार आणि विचारांचे विषय. याच्या विषयांमध्ये आपण इतके व्यस्त असतो, की आपण स्वतःला विसरलेले असतो. आत्मभान नसतं, म्हणजे सती नसते, जागृती नसते. आणि ही जागृती नसल्यामुळं आपल्याला आपल्या मनाचा प्रश्न समजत नाही, चित्ताचा प्रश्न समजत नाही. आपल्यामध्ये, या अस्तित्वामध्ये, जीवनामध्ये काय चाललेलं आहे हे कळत नाही. हे कळालं पाहिजे म्हणून आपण सतीचा सराव करत आहोत. आणि सतीच्या आधारे स्वतःशी सतत, सतत म्हणजे किती वेळ? 24 तास. 24 तास स्वतःशी कनेक्टेड कसं राहता येईल, याचा सराव आपल्याला करायचा आहे. आणि तो क्रमाक्रमाने जमणार आहे, एकदम जमणार नाही. ते जर आपल्याला जमलं, तर मग जसं बुद्धांना संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त झाली, तशी मिळाली असा त्याचा अर्थ आहे. परंतु आपण असा अशी अतिशयोक्ती करणार नाही, की आपल्याला सगळं समजलं, सगळं जमतंय. नाही, हे आपल्याला हळू-हळू क्रमाक्रमाने जमणार आहे. आणि तो क्रम कसा आहे, हे आपल्याला हे आनापानसती सूत्र सांगतं. कायाशी, शरीराशी कनेक्ट होत असताना, कायेमध्ये उतरत असताना आपल्याला जे काही अनुभव येतील, ते अनुभव आपण जागृतीपूर्वक पाहायचे आहेत. लक्षात घ्यायचे आहेत, की काय जाणवतं आपल्याला?
श्वासाच्या पातळीवर, कायाच्या पातळीवर आणि पुढे काय जाणवतं, काय काय जाणवतं. ते जे अनुभव आहेत, तो जो बोध आहे, ती जी बोधी आहे, त्याचं स्वरूप या अनापानसती सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सुत्तात जे सांगितलं ते आपल्याला अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत. हे केवळ हे केवळ ग्रंथात लिहिलेलं नाही. ग्रंथात आपल्या अनुभवांचा आरसा आहे, एक लक्षात घ्या. बुद्धांची सगळी सूत्र जी आहेत, बुद्धांच्या सगळ्या शिकवणी ज्या आहेत, हा आपल्या जीवनाचा आरसा आहे. जो माणूस जागृतीचा सराव करील, सतीचा सराव करेल, त्याला काय काय जाणवू शकतं, काय होऊ शकतं त्याच्या जीवनामध्ये, काय प्राप्त करू शकतो तो, ही बुद्धाची शिकवण सांगते, ही बुद्धाची सूत्र सांगतात. त्यामुळे बुद्धांनी सांगितलेली सूत्र म्हणजे बुद्धांचा धम्म हा केवळ अभ्यासाचा विषय नाही, केवळ वाचनाचा विषय नाही, पाठांतराचा विषय नाही किंवा नुसता विचार करायचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. ए ही पस्सिको, त्यांनी काय म्हटलंय बुद्धांनी, ये ही पस्सिको, या आणि पहा. पहा म्हणजे अनुभव घ्या. आपण नाही का म्हणतो खाऊन तर पहा. खाऊन तर पहा म्हणजे काय, खाण्याचा अनुभव घ्या. हे ऐकून तर पहा, ऐकण्याचा अनुभव घ्या. हा गंध घेऊन तर पहा, गंधाचा अनुभव घ्या. चव घेऊन तर पहा, चवीचा अनुभव घ्या. तर पहा म्हणजे पस्सना म्हणजे अनुभव घेणे आहे. ए ही पस्सिको, या पहा. म्हणजेच काय, बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे ते म्हणतात हा धम्म असा आहे. ए ही पस्सिको, या आणि पहा असा आहे. अनुभव घ्या आणि अनुभवातूनच आपल्याला धम्म समजतो. म्हणून असंही म्हटलंय धम्मं कायेन पश्यति. काया म्हणजे काय, आपलं 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 जीवन. काया म्हणजे अस्तित्व आणि ही काया तो अनुभव घेते. धम्मं कायेन पश्यति. धम्मं म्हणजे आतल्या घडामोडी, जीवनातल्या घडामोडी किंवा व्यवहारातल्या घडामोडी ज्या आपल्याला जाणवतात. या घडामोडी, ते सत्य जे घडतंय ते, हे आपल्या कायेला जाणवतं. कारण कायेमध्ये चित्त आणि मन आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. धम्म, आतले धम्म आणि बाहेरचे देखील इंद्रियांना जाणवणारे धम्म, हे आणि मनाला जाणवणारे धम्म, ही काया पाहते. म्हणून धम्मं कायेन पश्यति. पण कोणती काया ते धम्म पाहते? जागृत काया. म्हणून सती. म्हणून कायेमध्ये उतरावं लागतं आणि कायेत उतरण्यासाठी आनापानचा आधार घ्यावा लागतो, श्वासाचा आधार घ्यावा लागतो. तर ही गोष्ट आपण वारंवार आधी समजून घेत आहोत. दृष्टी, सम्यक दृष्टीपासून बुद्धाच्या शिकवणीची सुरुवात होते. समजून घेऊया काय करायचंय, मग कसं करायचंय ते, मग ते करत राहायचंय साधना, मग अनुभव येईल, मग येही पस्सिको होईल. मग आपल्याला त्याचे परिणाम जाणवतील आणि तो परिणाम म्हणजे दुःखमुक्तीचा आहे, तणावमुक्तीचा आहे, शांततेचा आहे, निब्बाणाचा आहे. हे अनुभव आपल्याला पुढे याच्यातून येणार आहे. म्हणून आपण गांभीर्याने ही गोष्ट आधी लक्षात घेऊया. तर मला वाटतं आजच्या सत्रामध्ये इतके पुरेसं आहे. अजून किती मिनिटं बाकी आहेत अजून? 10 मिनिटं बाकी आहेत. 10 मिनिट बाकी आहेत. आनंद सर.
थांबूया आपण. हा, तुम्ही सांगा. 10 मिनिटाचा काय नाही विन- तुमच्यावरती अवलंबून आहे. मी काहीच बोलणार नाही. मी किंवा इतरांना बोलायची परवानगी नाही. हे सगळं ओके तुमच्यावर आहे. ओके ओके. आता थोडस मी अशी एक सूचना करतो की काही लोक जे फोनवरून प्रश्न विचारतात तर त्यावर पुरेशी चर्चा होत नाही, कारण होऊ शकत नाही, कारण हा मुख्य विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. एक एक टप्पा पुढे आपल्याला गाठायचा आहे. त्यामुळे त्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. तर एखादा असं मध्ये नाही अं, नाही चर्चा जोपर्यंत सत्र. तुमचं पूर्ण सांगून होत नाही. ओके. मग मधल्या सत्रात शेवटी आपण 2 दिवस पुन्हा ऍडिशनल देऊ आपण याच्यावरती पूर्ण चर्चा करण्यासाठी. ओके. त्याला अनलिमिटेड टाइम असणार. त्याला वेळेचं बंधन नाही. आपली रात्री किती उशीर झाला तरी आपण ते कंटिन्यू ठेवणार. ओके ओके. परंतु ते साधना काही करू द्या. स्वतः त्यांना अडचणींना सामोरं जाऊ द्या. त्याच्यातून त्यांना मार्ग शोधू द्या. बर आणि हे सर्वात महत्वाचं आहे. कारण आता स्पून फिडिंग किती दिवस करणार आपण? बरोबर बरोबर बरोबर. तेही गरजेचं. जर बरोबर प्रॅक्टिस कोणी करणार नसतील तर मग हे सेशन्स ठेवण्याचा पण काही उपयोग नाही. बरोबर बरोबर. आय एम ऍग्री विथ यू. तुमच्याशी सहमत आहे. बरोबर. ही प्रॅक्टिकल बाब आहे, ज्याने त्याने प्रॅक्टिकली करायची आहे आणि स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हीच मुख्य बाब आहे. स्वतःशी कनेक्ट होऊया, जीवनाशी कनेक्ट होऊया, आपल्यामध्ये उतरूया, कायेमध्ये उतरूया. वेदना, चित्त, मनोधर्म आणि मग पुढे सप्तबोध्यांग जे आहेत, हे पुढच्या पायऱ्या आपल्याला अनुभवाला येतील. तर काही शंका असतील तर आपण फोनवरून बोलू शकता, प्रश्न विचारू शकता. त्याच्यावर आपण इथे चर्चा करत राहू. आणि जसं आनंद सर म्हणतात तसं शेवटी आपण काही वेळ त्यासाठी खास ठेवणार आहोत. तोपर्यंत आपली प्रॅक्टिस आपण डीप न्यायची आहे, सखोल न्यायची आहे. एक फाउंडेशन तयार झालं पाहिजे आधी आपल्या जागृतीचं. स्वतःशी कनेक्ट होण्याची एक फाउंडेशन आपलं तयार झालं पाहिजे. त्या फाउंडेशनवर आपली सगळी इमारत उभी राहणार आहे पुढे, हे लक्षात घेऊया. त्याच्यावर सगळी आपली समाधी म्हणजे मनाचं एकीकरण आणि प्रज्ञा म्हणजे समज, अस्तित्वाचं ज्ञान, अस्तित्वाचं भान आणि ज्ञान, हे सर्व त्या समाधीवर म्हणजे मनाच्या एकीकरणावर अवलंबून आहे. कारण आता मन विस्कळीत आहे. ह्या मनाला आधी एकत्रित आणणं हे सतीच्या आधारे शक्य आहे, जागृतीच्या आधारे सत्य आहे. म्हणून बुद्धांनी जागृतीचा आधार घ्यायला सांगितलेला आहे. ए हि पस्सिको, या पहा. पहा म्हणजे एकच नाही पाहायचं आपल्याला. आपल्याला संपूर्ण अस्तित्व पाहायचंय, संपूर्ण जीवन पाहायचंय. आपण कोण आहोत, काय आहोत, आपलं जीवन काय आहे, हे आपल्याला अनुभवायचं आहे. तर धन्यवाद. आपण सर्वांनी ग्रहणशीलतेने ऐकलं. आनंद सरांचे विशेष धन्यवाद. ते आपल्याला पुढे जाण्यासाठी फार मोठी मदत करतायत. तर या ठिकाणी आपण थांबूया. आनंद सर. सर्वांचे आभार. धन्यवाद कमलवीरजी. जय भीम. मीटिंग मी आता इथे एंड करतो. जय भीम. जय भीम.